हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा. दिस इज अरविंद गायकवाड आणि आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या सामान्य विज्ञान या विषयातील द्रव्याच्या अवस्था या टॉपिकवरचे इम्पॉर्टंट MCQ आज पाहणार आहोत. तर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुम्हाला महा TET 2024 या कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील MCQ प्रोव्हाइड करत आहोत. तसेच हा कोर्स जॉइन करण्यासाठी आयदर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग प्ले स्टोअरवरनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव रजिस्टर करा. तर चला मग आजचं सेशन सुरू करूयात. याच्यामध्ये आज आपण स्टेट्स ऑफ मॅटर, द्रव्याच्या अवस्था या विषयावरील इम्पॉर्टंट MCQ पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणते पदार्थाचे स्वरूप मानले जाऊ शकत नाही? तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचे ऑप्शन दिलेत. अणू हा पदार्थ आहे, पाणी हा पदार्थ आहे, इलेक्ट्रॉन हाही पदार्थ आहे, पण आर्द्रता हा गुणधर्म आहे. म्हणून याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आर्द्रता, ह्युमिडिटी, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे पदार्थाच्या स्थितीत बदल होत असताना त्याचे तापमान स्थिर राहते? तर पदार्थाची स्थिती बदलणे म्हणजे पदार्थाची जी स्टेट आहे ते एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणे. थोडक्यात सॉलिडकडनं लिक्विड जाणे, लिक्विडकडे जाणे, लिक्विडकडनं गॅसकडे जाणे. त्याला आपण फेज बदलणे किंवा स्टेट बदलणे असं कन्सिडर करू शकतो. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. सुप्त ऊर्जा, जाळी ऊर्जा, उष्णता कमी होणे आणि यापैकी नाही. तर आपण याच्यामध्ये पाहूयात, लॅटंट हीट पाहूयात. लॅटंट हीट. लॅटंट हीट म्हणजे अशी हीट किंवा अशी उष्णता जी पदार्थाची जी स्टेट आहे ती चेंज होताने आयदर ॲब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. त्याला आपण लॅटंट हीट असे म्हणतो. गिवन आउट पण म्हणू शकतो. तर मग या लॅटंट हीटमुळे ज्यावेळेस पदार्थाची फेज चेंज होत असते त्यावेळेस त्या पदार्थाचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट असतं. उदाहरणार्थ जर आपण वॉटरला हीट केलं, वॉटर जे लिक्विड स्टेटमध्ये आहे त्याला हीट केलं तर त्याचं जे स्टेट जे चेंज होईल ते गॅस म्हणजेच स्टीममध्ये होईल. तर मग ज्यावेळेस आपण वॉटरला हीट करतो त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर दिसतं अराउंड 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला आपण ज्यावेळेस वॉटरला हीट करायला स्टार्ट करू त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे आहे ते हळूहळू राईज होऊन, सपोज 0 डिग्री सेल्सिअस असेल, हळूहळू राईज होऊन ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त कधी होत नाही. म्हणजे जोपर्यंत पूर्ण पाण्याचं गॅसमध्ये किंवा त्याच्या वाफेमध्ये कन्व्हर्जन होत नाही, तोपर्यंत टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट राहतं. यालाच आपण लॅटंट हीट असे म्हणतो. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी पदार्थाची सर्वात घनता अवस्था कोणती आहे? किंवा आपण याला घन अवस्था म्हणूयात. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द डेन्सेस्ट स्टेट ऑफ मॅटर? तर कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही जो मॅटर असेल, मेनली आपण उदाहरण घेऊयात पहिले सॉलिडचं, सॉलिड, त्याच्यानंतर घेऊयात लिक्विड, नंतर घेऊयात गॅस आणि शेवटी घेऊयात प्लाझ्मा. तर आता सॉलिड हा एक ब्लॉक आहे. सपोज हा सॉलिडचा ब्लॉक आहे. कुठलाही पदार्थाचा, सॉलिड पदार्थाचा तुम्ही ब्लॉक कन्सिडर करा. याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स असतील ते क्लोजली पॅक्ड असतात. म्हणजे 2 रेणूमधलं, अणूमधलं किंवा 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स हे खूप कमी असतं. या पद्धतीने. त्याच्यामधले जे अणू आहेत ते एकमेकांशी कॉम्पॅक्ट असतात किंवा एकमेकांच्या जवळ असतात. त्याच्यानंतर पुढचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, पुढचं एक्झाम्पल आहे लिक्विडचं. लिक्विडच्या केसमध्ये
एक आपण कंटेनर कन्सिडर करू. त्याच्यामध्ये लिक्विडचे रेणू किंवा अणू किंवा कण किंवा पार्टिकल तुम्ही काहीही म्हणू शकता डिपेंडिंग अपॉन द कंपाऊंड किंवा डिपेंडिंग अपॉन कुठलं कंपाऊंड येते त्याच्यावरती. हे झालं लिक्विड. नंतर आहे गॅस. सपोज आपण एका टँकमध्ये गॅस कन्सिडर करू. तर गॅसचे जे रेणू असतील किंवा अणू असतील किंवा कण असतील ते एकमेकांपासून दूर अंतरावरती असतात. प्लाझ्माच्या केसमध्ये प्लाझ्मा ही थोडीशी वेगळी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन असतात. ज्यावेळेस ॲटम सुपरहीट होतात त्यावेळेस त्याच्यामधून इलेक्ट्रॉन आहेत ते नॉकआउट होतात किंवा इलेक्ट्रॉन त्याच्यामधून वेगळे होतात आणि प्लाझ्मा तयार होतो. तर खालीलपैकी पदार्थाची सर्वात घन अवस्था कोणती आहे? अजून एक लक्षात घ्या, ज्यावेळेस सॉलिडकडनं आपण, कारण ही कन्सेप्ट तुम्हाला पुढे काम येणार आहे. लिक्विडकडे जातो, लिक्विडकडनं आपण गॅसकडे जातो, गॅसकडनं आपण प्लाझ्माकडे जातो. तर प्रत्येक स्टेपमध्ये हीट इन्व्हॉल्व आहे. प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला हीट द्यावी लागते किंवा उष्णता ॲड करावी लागते. ओके. ज्यावेळेस लिक्विडकडनं आपण गॅसकडे जाऊ त्यावेळेस हे आपल्याला त्याच्यामध्ये हीट ॲड करावे लागेल. गॅसकडनं आपण प्लाझ्माकडे जाऊ त्यावेळेसही त्या केसमध्ये आपल्याला हीट ॲड करावे लागते. बट ज्यावेळेस आपण रिव्हर्स जाऊ या केसमध्ये, प्लाझ्माकडनं गॅस, गॅसकडनं लिक्विड, लिक्विडकडनं सॉलिड, प्रत्येक केसमध्ये आपल्याला हीट रिमूव्ह करावं लागते. म्हणजे उष्णता गिव्हन आउट होते, उष्णता बाहेर पडते. तर ज्यावेळेस आपण ही हीट ॲड करतो त्यावेळेस प्रत्येक केसमध्ये ही हीट जी ॲब्सॉर्ब केलेली असेल, ती हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्या पदार्थांचे जे पार्टिकल आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. ओके. आय थिंक परत ड्रॉ करावं लागेल. सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा. पण सॉलिडमध्ये पाहिलं की ते कॉम्पॅक्टली अरेंज असतात. तेच लिक्विडच्या केसमध्ये एकमेकांपासून दूर असतात, गॅसमध्ये एकमेकांपासून खूप दूर आणि प्लाझ्माच्या केसमध्ये ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. तर आपण प्रत्येक स्टेपमध्ये ज्यावेळेस हीट ॲड करतो, हा सॉलिड, हा लिक्विड, हा गॅस आणि प्लाझ्मा. प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला स्टेप चेंज करण्यासाठी, फेज चेंज करण्यासाठी हीट ॲड करावी लागते आणि रिव्हर्स जाताना त्याला हीट रिमूव्ह करावं लागतं. साइन देऊयात, ते लक्षात येईल. ओके. आता ज्या ज्या वेळेस हीट ॲड होते त्या वेळेस तिथे कायनेटिक एनर्जी वाढली जाते. कायनेटिक एनर्जी इथे इन्क्रीज होते. या केसमध्ये कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. या केसमध्ये कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. जे हीट जे आपण प्रोव्हाइड करतो त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला किंवा त्या द्रव्याला, त्यावेळेस त्या हीटमुळं ते जे अणू असतील, रेणू असतील किंवा पार्टिकल्स असतील ते हीट ॲब्सॉर्ब करून ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. ओके. म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये ज्यावेळेस पुढे जाऊ त्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब करून कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे खूप दाटीवाटीने सॉलिडमध्ये पार्टिकल्स असतात. लिक्विडच्या केसमध्ये जे इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे ते वाढतं. गॅसेसमध्ये अजून वाढतं, प्लाझ्मामध्ये अजून वाढतं. त्याला आपण आण्विक अंतरही असं म्हणू शकतो. 2 पार्टिकलमधलं, 2 अणूमधलं, 2 रेणूमधलं जे डिस्टन्स आहे त्या मॅटरमधलं, त्या स्टेजमध्ये ते वाढत जातं. ही कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे कामा येणार आहे. तर आता सॉलिडच्या केसमध्ये हे जे एलिमेंटचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत, खूप जवळ-जवळ आहे, म्हणून यांची घनता जी आहे ती खूप जास्त आहे.
बाकी इतर केसमध्ये घनता कमी असते. सो द राईट आन्सर इज ऑप्शन ए, घन किंवा सॉलिड. क्वेश्चन 4, पदार्थाची भौतिक स्थिती कोणती आहे ज्यामध्ये कणामध्ये सर्वात कमी गतिज ऊर्जा असते? जस्ट आपण मागच्या क्वेश्चनमध्ये यासाठी पाहिलंय ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती सगळ्यात कमी कुठल्या केसमध्ये असते. आपण याच्यामध्ये काय पाहिलं की बाबा कायनेटिक एनर्जी हळूहळू पुढे जाताना वाढत जाते जशी जशी उष्णता ऍब्सॉर्ब होते तशी. म्हणजे सगळ्यात कमी जी कायनेटिक एनर्जी असणार आहे ती सॉलिड मध्ये असणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज अ घन किंवा सॉलिड. नेक्स्ट, जेव्हा पदार्थ घनतेपासून द्रव अवस्थेत बदलतो तेव्हा कणांच्या व्यवस्थेचे काय होते? इन केस ऑफ सॉलिड त्याचे जे कण असतील ते एकमेकाशी कॉम्पॅक्टली अरेंज असतात. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये अंतर वाढते, गॅसमध्ये अजून जास्त अंतर वाढते. मग जेव्हा पदार्थ घनतेपासून द्रव अवस्थेकडे जातो, सॉलिडकडनं लिक्विडकडे जातो, त्यावेळेस ऑप्शन दिलेत कण एकमेकांच्या जवळ येतात तर नाही, कण एकमेकांच्या जवळ येत नाहीत, कण आणखी दूर जातात. हे ऑप्शन बरोबर आहे. पार्टिकल्स मूव्ह फर्दर अपार्ट. कण नियमित पॅटर्नमध्ये व्यवस्थित होतात नाही, तर नियमित पॅटर्नमध्ये हे सॉलिडमध्ये कण व्यवस्थित अरेंज्ड असतात, लिक्विडमध्ये पॅटर्न नसतो, गॅसेसमध्येही पॅटर्न नसतो. तर योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे कण आणखी दूर जातात, पार्टिकल्स मूव्ह फर्दर अपार्ट. नेक्स्ट क्वेश्चन, वायूबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर वायूंचं जर उदाहरण घेतलं आपण तर इथे ऑप्शन दिलेत आपल्याला, वायूंना निश्चित आकार आणि आकारमान असतो. वायूंचा आकार निश्चित असतो परंतु आकारमान अनिश्चित असते. वायूंना अनिश्चित आकार आणि आकारमान नसते. इथे करेक्शन आहे, इथं अ नाही पाहिजे. निश्चित आकार आणि आकारमान नसते. वायूंचा आकार अनिश्चित असतो परंतु आकारमान निश्चित असते. ओके, आपण आता ह्याचं सॉलिडचं एक्झाम्पल घेऊया पहिले, लिक्विड आणि नंतर गॅस. आता सॉलिड, सपोज आपण सॉलिड घेतला तर सॉलिडमध्ये आपण एक क्यूब घेऊया कुठल्याही, सपोज लोखंडाचा एक क्यूब घेऊयात. तर ह्या क्यूबचा जो आकार आहे तो फिक्स आहे, क्यूब शेप आहे. त्याच्यानंतर याचा आकारमान, याचं व्हॉल्यूम काहीतरी फिक्स असणार आहे. सपोज 1 सेंटीमीटर क्यूब असू शकतं. 1 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर रुंद, 1 सेंटीमीटर उंच. म्हणजे सॉलिड्समध्ये आकार आणि आकारमान दोन्ही फिक्स असतात. लिक्विडचं एक्झाम्पल घेतलं, सपोज आपण एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये लिक्विड पोअर केलं. सपोज कंटेनर आहे 250 ml. तर याच्यामध्ये आता लिक्विडला कुठलाही आकार नसतो. सपोज हेच तुम्ही जर एखाद्या ट्यूबमध्ये पोअर केलं, समजा एखादी ट्यूब आहे जी किंवा नळी आहे, सेम 250 ml ची ट्यूब आहे. तर आता या केसमध्ये जर पाहिलं, ज्यावेळेस तुम्ही 250 ml एखाद्या बिकरमध्ये किंवा चंचू पात्रामध्ये ज्यावेळेस ठेवलं होतं त्यावेळेस त्याचा आकार हा होता, आणि ज्यावेळेस ट्यूबमध्ये टाकलं त्यावेळेस त्याने ट्यूबचा आकार घेतला लिक्विडने. म्हणजे लिक्विडमध्ये काय होतं, लिक्विडचा जो आकार आहे तो फिक्स नसतो, बट त्याचं व्हॉल्यूम किंवा आकारमान जे आहे ते फिक्स असतं. त्याच्यानंतर आपण गॅसेसचं एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्ही एखाद्या बलूनमध्ये गॅस भरला. हा बलून आहे, याच्यामध्ये गॅस भरलेला आहे. आता याचा आकार हा इलेप्टिकल आहे. त्याच्यानंतर तोच गॅस तुम्ही एखाद्या, किंवा साधं एक्झाम्पल घेऊयात आपण, एक एक टँक होती गॅसची, त्याच्यामधून तुम्ही त्या बलूनमध्ये एअर भरली किंवा हवा भरली. आता टँकचा आकार सिलेंड्रिकल होता, त्यावेळेस गॅस ही सिलेंड्रिकल शेपमध्ये होता. त्याच्यानंतर तोच तुम्ही बलूनमध्ये भरला, तर बलूनचा आकार त्या गॅसने ॲक्वायर केला. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. 1 ml सपोज तुम्ही गॅस घेतला कुठलाही, तो तुम्ही 100 mlच्या कंटेनरमध्ये पोअर केला किंवा टाकला. तर तो जो 1 ml गॅस आहे तो पूर्ण 100 ml जागा जी आहे, आकारमान आहे, ते पूर्ण ॲक्वायर करतो. तेच तुम्ही 1000 लिटरच्या टँकमध्ये तो गॅस टाकला. सपोज ही 1000 लिटरची टँक आहे. तर सेम 1 ml गॅस पूर्ण 1000 लिटरमध्ये तो स्प्रेड होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे याच्यामध्ये ना आकार त्याचा फिक्स आहे, ना आकारमान त्याचा फिक्स आहे. म्हणून याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते वायूंना अनिश्चित आकार
वायूंना निश्चित आकार आणि आकारमान नसते. गॅसेस हॅव इनडेफिनाइट, डेफिनाइट नाही, इनडेफिनाइट म्हटलंय. शेप अँड व्हॉल्यूम. त्यांचा जो शेप आणि व्हॉल्यूम जो आहे तो डेफिनाइट किंवा फिक्स नसतो. क्वेश्चन 7. द्रव अवस्थेतून न जाता घन पदार्थांचे वायूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इंटू गॅस विदाउट पासिंग थ्रू द लिक्विड स्टेट इज कॉल्ड. तर आपण एक्झाम्पल घेऊयात पहिले. सॉलिड लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होणे, त्याच्यानंतर लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होणे. आता सॉलिडचं लिक्विड याला आपण वितळणे किंवा आपण याला मेल्टिंग असं म्हणू शकतो. मेल्टिंग होणे, मेल्ट होतं सॉलिड आणि लिक्विड होतं. लिक्विड बॉईल होतो आणि गॅसमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू शकतो. आपण ज्यावेळेस गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर तो परत ज्यावेळेस सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल त्याला आपण सॉलिडिफिकेशन म्हणू शकतो किंवा आपण फ्रीजिंग म्हणू शकतो. पण आता इथं काय दिलंय, सॉलिडमधून डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होणे. आता साधं उदाहरण आपल्याला कापूर माहिती आहे. कापूर जर आपण उघडा जर ठेवला, कापूर जर आपण बाहेर उघडा ठेवला एखाद्या प्लेटमध्ये, दुसऱ्या दिवशी जर त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं असेल. एखादी कापराची वडी तुम्ही ठेवून बघा प्लेटमध्ये आणि दुसऱ्या दिवशी बघा ती वडी छोटी होते. ते आणि जर तुम्ही 24 तास जरी बघत राहिले त्या कापराकडे तरी तो कधी लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही. तो डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट होतो. अजून एक उदाहरण जर पाहिलं तर ड्राय आईस. ड्राय आईस जो आहे तो डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतो सॉलिडमधून. ड्राय आईसमध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर या प्रॉपर्टीला आयदर सब्लिमेशन म्हणतात, उदात्तीकरण किंवा संप्लवन म्हणतात त्याला, संप्लवन. तर याचं योग्य उत्तर आहे उदात्तीकरण, संप्लवन किंवा सब्लिमेशन. बाष्पीभवन. बाष्पीभवन आपण याला म्हणतो लिक्विड टू गॅस. याला आपण बाष्पीभवन म्हणतो किंवा बॉइलिंग म्हणतो. संक्षेपण म्हणजे कंडेन्सेशन, गॅस टू लिक्विड म्हणजे वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर हे कंडेन्सेशन आहे. फ्युजन जे आहे ते फ्यूज होताने लिक्विड स्टेट टू सॉलिड स्टेटमध्ये जातं, त्यावेळेस आपण त्याला फ्युजन असं म्हणू शकतो. सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट. मी उलट बोललो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. पुढचा क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणता पदार्थ उदात्तीकरणाचा गुणधर्म दर्शवत नाही? उदात्तीकरण म्हणजे संप्लवन म्हणजे सब्लिमेशन. आपण कापराचं एक्झाम्पल घेतलं, सब्लिमेशन दाखवतो. आयोडीन ही सब्लिमेशन दाखवतो. कॅम्फर दाखवतोय. नॅफ्थलिन दाखवतोय. डांबर गोळे म्हणतो आपण त्याला. त्याचंही सब्लिमेशन होतं. बट याच्यामध्ये कॉपर धातू जो आहे त्याचं सब्लिमेशन होत नाही. करेक्ट आन्सर इज अ डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9. खालीलपैकी कोणता भौतिक बदल आहे? तर भौतिक बदलमध्ये जनरली फेज चेंज होतात. म्हणजे मॅटरच्या स्टेट एका स्टेटमधून सॉलिड टू लिक्विड होणं, लिक्विड टू गॅस होणं, गॅस टू लिक्विड होणं, लिक्विड टू सॉलिड होणं, सॉलिड टू गॅस होणं, याला आपण फिजिकल चेंजेस म्हणतो. याच्यामध्ये फक्त फिजिकल स्टेट चेंज होते मॅटरची किंवा फक्त भौतिक गुणधर्म बदलतात. अदरवाईज बाकी त्याची जी केमिकल कन्स्टिट्युएंट आहे ते ॲज इट इज राहतात. बर्फाचं जरी पाणी झालं तरी तो पाणीच असतं, फक्त त्याची स्टेट चेंज होते. पाण्याची जरी वाफ झाली तरी त्याची स्टेट चेंज होते, फक्त ते पाणीच असतं. तर याच्यामध्ये उदाहरणं दिली आहेत. लोखंड गंजणे. या उदाहरणामध्ये लोखंडाचं कन्व्हर्जन जे आहे ते आयर्न ऑक्साईडमध्ये आणि आयर्न हायड्रॉक्साईडमध्ये होतं. म्हणजे लोखंड राहत नाही, त्याचे ऑक्साईड बनतात. म्हणजे हा जो चेंज आहे तो केमिकल चेंज आहे, फिजिकल किंवा भौतिक चेंज नाही आहे. कागद जळणे हे कंबशन आहे, हा केमिकल चेंज आहे. कागदामध्ये जे कार्बनचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. हा केमिकल चेंज. कागद राहत नाही जळाल्यानंतर, कोळसा होतो त्याचा. बर्फ वितळणे याच्यामध्ये सॉलिड पाणी लिक्विड होतं फक्त, म्हणजे हा फिजिकल चेंज आहे किंवा भौतिक गुण बदलतात, त्याच्यामध्ये भौतिक बदल आहे. अन्न शिजवणे हा केमिकल चेंज आहे. कारण याच्यामध्ये कॉम्प्लेक्स जे अन्न असतील, सपोज आपण उदाहरण घेऊयात
एग्स, अंडी ज्यावेळेस शिजवली जातात त्यावेळेस ते जे लिक्विड असतात, त्या लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतं. बट त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होत असताना तुम्ही जर परत सॉलिडला किंवा सॉलिड झाल्यानंतर अंड्याला जर हीट केलं किंवा कूल केलं, तर परत त्याचं लिक्विड होत नाही. कारण त्याच्यामध्ये जे सिंपल प्रोटीन असतात, त्याचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्समध्ये होऊन जातं. हा केमिकल चेंज होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे बर्फ वितळणे, मेल्टिंग ऑफ आईस. हा फिजिकल चेंज आहे, तो रिव्हर्सिबल आहे. केमिकल चेंजेस हे रिव्हर्सिबल, इझिली रिव्हर्स करता येत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन 10. खालीलपैकी कोणामध्ये अंतराण्विक बल सर्वाधिक आहे? आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, सॉलिडमध्ये जे पार्टिकल आहे ते क्लोजली कॉम्पॅक्ट आहे. ते कशामुळं एकमेकांच्या जवळ आहे? तर दोन सॉलिडच्या पार्टिकलमध्ये असणारं जे फोर्स आहे, एक बल आहे, ते दोन्ही पार्टिकलला एकमेकांशी पकडून ठेवतं. त्याला आपण अंतर आण्विक बल किंवा इंटर मॉलिक्युलर फोर्स असं म्हणू शकतो. एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, तो दोन्ही पार्टिकलला एकमेकांशी पकडून ठेवतो. तर याचं आन्सर जे असणार ते घन असणार आहे किंवा सॉलिड असणार आहे. लिक्विडमध्ये कमी असतं, वायूमध्ये अजून कमी, प्लाझ्मामध्ये अजून कमी. सो द राईट आन्सर इज सॉलिड, घन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. द्रव वायूमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर संक्षेपण म्हणजे कंडेन्सेशन. याच्यामध्ये गॅसेसकडनं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होतं कंडेन्सेशनमध्ये. बाष्पीभवनमध्ये काय होतं? लिक्विड गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं, वायूमध्ये कन्व्हर्जन होतं लिक्विडचं. उदात्तीकरण किंवा सब्लिमेशनमध्ये सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. फ्युजनमध्ये सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. तर मग द्रव म्हणजे लिक्विड वायूमध्ये कन्व्हर्ट होतो, त्याला आपण बाष्पीभवन असे म्हणतो. इव्हॅपोरेशन हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. खालीलपैकी कोणता पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म नाही? तर पदार्थाला किंवा मॅटरला मास हे फिक्स एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे. मास, त्याच्यानंतर त्याचं व्हॉल्यूम हे कॅरेक्टरिस्टिक आहे, डेन्सिटी ही कॅरेक्टरिस्टिक आहे, बट कलर हा कॅरेक्टरिस्टिक नाही. कलर चेंज होत राहतात. हेच हा रंग हा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म नाहीये. सो द करेक्ट आन्सर इज सी, कलर. पदार्थाच्या स्वरूपाला निश्चित आकार नसतो, परंतु त्याचे आकारमान निश्चित असते. या प्रकाराचे खालीलपैकी उदाहरण हे आहे. तर निश्चित आकार नसतो. बघूयात आपण. सॉलिड, आपल्याकडं ऑप्शन्स आहे सॉलिड साठी आकारमान आणि आकार ना. आकारमान. आकार म्हणजे शेप आणि आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम. तर सॉलिडला फिक्स आकार असतो, आकारमानही फिक्स असते. लिक्विडमध्ये आकार फिक्स नसतो, आकारमान फिक्स असतो, हे व्हॉल्यूम. त्याच्यानंतर येतं गॅसमध्ये आकारही फिक्स नसतो आणि आकारमानही फिक्स नसतो. पदार्थाला पदार्थाच्या स्वरूपाला निश्चित आकार नसतो, पण त्याचे आकारमान निश्चित असते. आकार नसतोय पण आकारमान निश्चित असते, म्हणजे तो आहे लिक्विड. तर 4 ऑप्शनमधून लिक्विड कुठला आहे तो पाहायचा. इथं पाहिजे हायड्रोजन. करेक्शन आहे, हा गॅस आहे. केरोसिन म्हणजे रॉकेल हे लिक्विड आहे. कार्बन स्टील हा सॉलिड आहे. कार्बन डायऑक्साइड हा गॅस म्हणजे वायू आहे. त्याच्यामध्ये मग लिक्विड आहे केरोसिन. सो द करेक्ट आन्सर इज रॉकेल, केरोसिन. क्वेश्चन 14. SI तापमानाचे एकक आहे. SI तापमानाचे एकक कुठलं आहे याच्यामध्ये SI तापमानाचे एकक हे केल्विन आहे. लक्षात ठेवा, केल्विन. नेक्स्ट क्वेश्चन. तापमान वाढवल्याने खालीलपैकी कोणत्या घटनेत वाढ होईल? तर तापमान आपण वाढवतोय. तापमान वाढवल्यानंतर वायूंचा प्रसार, म्हणजे वायूंचं जे प्रसार आहे किंवा पसरण्याची जी क्रिया आहे ती वाढेल, हे बरोबर आहे.
बाष्पीभवन तापमानासोबत वाढतं, लिक्विड टू गॅस. आणि संक्षेप म्हणजे कॉम्प्रेशन जे आहे, कॉम्प्रेशनमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण एखाद्या गॅसवरती बल देतो किंवा फोर्स लावतो किंवा प्रेशर देतो, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन गॅसेस टू लिक्विडमध्ये होतं. बट जर आपण त्याला टेम्परेचर दिलं, त्याचं तापमान वाढवलं, तर तो हा बदल रिव्हर्स होतो, उलटा होतो. म्हणजे लिक्विड टू गॅस होतं. म्हणजे हा ऑप्शन नसणार आहे. बाष्पीभवन वाढतं तापमानासोबत, वायूंचे कॉम्प्रेशन हे वाढत नाही. आणि विद्राव्यता वाढते. ज्यावेळेस आपण एखाद्या सोल्युशनला, सपोज आपण साखर पाणी मिक्स करतोय आणि साखर मिक्स होत नाहीये पाण्यामध्ये, त्यावेळेस जर तुम्ही त्या पाण्याला गरम केलं, तर साखरेची विद्राव्यता त्याच्यामध्ये वाढते. कॉम्प्रेशन वाढत नाही. याच्यामध्ये हा ऑप्शन तर चुकीचा आहे. बाष्पीभवन वाढतं, प्रसार वाढतो आणि वायूचा विस्तार. बाष्पीभवन वाढतं हे आपण पाहिले. प्रसार जो आहे, वायू पसरतो टेम्परेचर वाढल्यामुळं आणि वायूंचा विस्तारही होतो. व्हॉल्यूम वाढतं, त्याचं आकारमान वाढतं. बाष्पीभवन वाढतं, विद्राव्यता वाढते, प्रसार वाढतो आणि कॉम्प्रेशन जे आहे ते वाढत नाही. म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ऑप्शन सी, इव्हॅपोरेशन, डिफ्युजन, एक्सपान्शन ऑफ गॅसेस. नेक्स्ट. तर तुम्हाला प्रसारासाठी एक एक्झाम्पल देतो चला. सपोज हिवाळ्याचा दिवस आणि उन्हाळ्याचा दिवस कन्सिडर करा आणि लक्ष द्या तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अ, एखाद्या ठिकाणी खूप कचरा पडलेला असेल, ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये त्या गोष्टीच्या किंवा त्या जागेच्या बाजूने जाता, त्यावेळेस तुम्हाला त्याचा जो वास आहे तो कमी येतो. तेच जर तुम्ही उन्हाळ्यामधून तिथून पास झालात, तर नक्कीच त्याचा वास हा जास्त येतो. कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळं गॅसेसचं जे डिफ्युजन आहे, मेनली कचऱ्याचा खराब जो वास येतो, तो H2S गॅसमुळे येतो, हायड्रोजन सल्फाइड. त्याच्यानंतर मिथेनमुळे येतो, CH4. तर ह्या गॅसेसचं डिफ्युजन वाढतं, कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि हा वास सर्वत्र पसरतो. ठीक आहे? नेक्स्ट. खालीलपैकी कोणते एकसंध मिश्रण आहे? एकसंध मिश्रण म्हणजे ज्याच्यामध्ये फेज नसतात आणि डोळ्याने फक्त पाहून आपण सांगू शकत नाही, की याच्यामध्ये 2 वेगवेगळे कंपाउंड किंवा 2 वेगवेगळे पदार्थ एकत्र केलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, ते आपण सेपरेट करू शकत नाही कुठल्याही फिजिकल मीन्सने किंवा फिजिकल प्रोसेसने. आपण एकसंध मिश्रण असं म्हणतो. तर याच्यामध्ये पाहूयात आपण दूध आणि पाणी. दूध आणि पाणी जर आपण ठीक आहे, असं वाटतं आपल्याला, की दूध आणि पाणी मिक्स केल्यानंतर ते सेपरेट होणं अवघड आहे. बट जर सपोज तुम्ही सेटल केलं, दूध आणि पाणी जर असंच स्टेबल ठेवलं बराच वेळ, तर त्याच्यामध्ये वरती जो आहे तो पाण्याचा लेयर होतो आणि खाली जो आहे तो दुधाचा लेयर होतो. कारण दुधामध्ये पाण्यापेक्षा जास्त डेन्स गोष्टी असतात. उदाहरणार्थ फॅट्स असतात दुधामध्ये, त्याच्यानंतर असतात त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. त्याच्यानंतर असतंय केसिन नावाचं प्रोटीन असतं. ह्या गोष्टींमुळं दूध हे त्या पाण्यापासून सेपरेट होतं. फक्त ते क्लिअरली सीन होत नाही आपल्याला. बट जर आपण त्याला जर सेटल होण्यासाठी ठेवलं, तर त्याच्यामध्ये 2 लेयर बनतात. थोडा जास्त वेळ लागतो, बट त्याच्यामध्ये 2 लेयर बनतात. तर या केसमध्ये याला आपण एकसंध मिश्रण म्हणू शकत नाही, कारण हे सेटल केल्यानंतर सेपरेट होऊ शकतं. दुसरं आहे तेल आणि पाणी. तेल आणि पाणी स्पष्टच दिसतं आपल्याला, की त्यात पाण्यामध्ये तेल आहे म्हणून. कारण त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे लेयर बनतात. त्याच्यानंतर वाळू आणि लोखंडी फायलिंग हे आपण उघड्या डोळ्याने सांगू शकतो, की याच्यामध्ये वाळू आणि लोखंडी फायलिंग किंवा लोखंडाचे तुकडे किंवा लोखंडाचा चुरा मिक्स केलेला आहे. तर आपण मॅग्नेटने आपण ते सेपरेट करू शकतो. त्याच्यानंतर खारे पाणी. खाऱ्या पाणीमध्ये काय मीठ आणि पाणी याचं मिक्सचर असतं. ते तुम्ही कितीही वेळ ठेवलं स्टँडिंग, तरीही त्याच्यामध्ये 2 लेयर बनणार नाहीत. सॉल्ट आणि वॉटरच्या लेयर बनणार नाहीत. त्याला आपण एकसंध मिश्रण किंवा होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. सो द करेक्ट आन्सर इज अ सॉल्ट वॉटर, खारे पाणी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 17. वेगवेगळ्या उकळत्या बिंदूसह द्रवणाचे मिश्रण वेगळे करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग अ मिक्सचर ऑफ लिक्विड्स विथ डिफरंट बॉइलिंग पॉइंट इज कॉल्ड. तर याच्यामध्ये आपण कंडेन्सेशन पाहिले, संक्षेपण. कंडेन्सेशनमध्ये काय होतं? गॅस टू लिक्विड लो टेम्परेचरला
कन्व्हर्जन होतं, वायूमधून द्रवामध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर बाष्पीभवनमध्ये काय होतं, हीच प्रोसेस उलटी होते, लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. गाळण्याची प्रक्रिया किंवा पद्धती, आपण दोन जे लिक्विड आहेत ते गाळून सेपरेट करू शकत नाही. म्हणजे हे पण उत्तर नाहीये, हे पण उत्तर नाहीये, हे पण उत्तर नाहीये. याचं करेक्ट आन्सर आहे ऊर्ध्वपातन किंवा डिस्टिलेशन. तर डिस्टिलेशन कशाला म्हणायचं ते आपण पाहूयात आता. तर डिस्टिलेशनमध्ये मेनली काय होतं, एक राउंड बॉटम फ्लास्कमध्ये 2 लिक्विड घेतले जातात. सपोज हा राउंड बॉटम फ्लास्क आहे, याच्यामध्ये खाली बर्नर जोडलेला आहे, बन्सन बर्नर. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिक्विड घेतलेले आहेत 2 आणि याला एक कंडेन्सर जोडलेलं असतं. हे कंडेन्सर आहे आणि कंडेन्सरच्या शेवटी एक रिसिव्हर जोडलेलं राहणार. रिसिव्हर ज्यावेळेस याला हीट केलं जातं त्यावेळेस कंडेन्सरमधून ती जी वाफ आहे ती बाहेर येणार, कंडेन्सरमधून पास होणार आणि इथं लिक्विड जमा होणार. ज्यावेळेस आपण इथे सपोज 2 लिक्विड घेतले ए आणि बी. एचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि दुसरा बी त्याचा 100 डिग्री सेल्सिअस आहे. आपण दोन्ही लिक्विड याच्यामध्ये मिक्स केले तर काय होईल याच्यामध्ये, ज्यावेळेस आपण हीट सुरू करू, सपोज 25 डिग्री सेल्सिअस त्याचं ओरिजिनल टेम्परेचर आहे, आपण हीटिंग चालू केलं 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत. तर 25 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस आपण हीट केलं. आता टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आलंय, तर याच्यामध्ये जो फ्रॅक्शन ए आहे, ए लिक्विड, ह्याच्यामध्ये हे उकळणार, याचं वाफेमध्ये कन्व्हर्जन होणार, याचं बाष्पीभवन होऊन ते याच्यामध्ये परत कंडेन्सेशन होणार आणि इथे जमा होणार. आता ए पूर्णपणे निघून जाऊपर्यंत हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. त्याच्यानंतर टेम्परेचर वाढायला चालू होणार आणि ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होईल त्यावेळेस फ्रॅक्शन बी जो आहे तो याच्यामधून रिमूव्ह होईल. ते या प्रोसेसमध्ये डिस्टिलेशन झाल्यानंतर 2 लिक्विड की ज्यांचे उत्कलन बिंदू जे आहे 50 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअस असे वेगवेगळे उत्कलन बिंदू होते आणि ते एकमेकांपासून आपण सेपरेट केले. तर ह्या मेथडला डिस्टिलेशन किंवा ऊर्ध्वपातन असे म्हणतात. नेक्स्ट, खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता आहे? शुद्ध पदार्थ म्हणजे फक्त त्याच्यामध्ये त्याच पर्टिक्युलर पदार्थाचे पार्टिकल्स, रेणू किंवा अणू असतील किंवा कण असतील. तर हवा, हवेमध्ये काय आहे? हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर पोल्युटंट असतात, पोल्युटंट आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाफ आहे, बाष्प, त्याच्यानंतर इतर गोष्टी पण याच्यामध्ये असतात. साखरेच्या द्रावणामध्ये असणारे साखर प्लस पाणी, मिठाच्या द्रावणामध्ये असणारे मीठ प्लस पाणी, सोन्याच्या द्रावणामध्ये, सोन्याचं द्रावण नाही, सॉरी, सोने सॉलिड आहे इथं, सोन्यामध्ये काहीच नाही आहे. सपोज 24 कॅरेट सोनं असेल, त्याला आपण प्युअर गोल्ड म्हणतो, 99.999% दाखवतात. त्याच्यानंतर 24 कॅरेट नंतर 22 कॅरेट एक येतं, त्याच्यामध्ये कॉपर असते. 18 कॅरेटमध्ये सुद्धा कॉपर ॲड केलेलं असते, कॉपर प्लस गोल्ड. तर रिलेटिव्हली यांना कम्पेअर करता हे जे 24 कॅरेट गोल्ड आहे ते प्युअर असतंय, म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे ते गोल्ड, सोने हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन 19. दिलेल्या तापमानात आणखी विद्राव्य विरघळू शकत नाही अशा द्रावणाला काय म्हणतात? सपोज आता इथं आपण एक्सपेरिमेंट कन्सिडर करूयात. आपण 100 ml पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये तुम्ही सपोज 10 ग्रॅम मीठ टाकलं, 10 ग्रॅम मीठ टाकलं आणि आता परत नेक्स्ट स्टेपमध्ये, तर या स्टेपमध्ये तुम्ही 10 ग्रॅम मीठ टाकलं, पुढच्या स्टेपमध्ये परत तुम्ही 10 ग्रॅम मीठ टाकलं.
आता हे 10 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये विरघळलं. अजून तुम्ही 10 ग्रॅम मीठ टाका, तेही याच्यामध्ये विरघळणार. तर या कन्व्हर्जनमध्ये काय होतं, या पहिल्या स्टेपमधलं जे सोल्युशन आहे आणि दुसऱ्या स्टेपमधलं, कारण याच्यामध्ये अजून मीठ विरघळणं पॉसिबल आहे, म्हणून त्यांना अनसॅच्युरेटेड किंवा असंतृप्त सोल्युशन असं म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही जर याच्यामध्ये मीठ विरघळायला गेला, तर मॅक्सिमम जे मीठ आहे टोटल तुम्ही 37 ग्रॅम पर 100 ग्रॅम एवढं मीठ मिक्स करू शकता. ज्यावेळेस तुम्ही 37 ग्रॅम 100 ग्रॅम वॉटरमध्ये मीठ मिक्स कराल, त्याच्यानंतर 1 ग्रॅम जरी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं, तर ते मीठ त्याच्यामध्ये विरघळणार नाही. तर मग हे होतं अनसॅच्युरेटेड आणि हे झालं सॅच्युरेटेड सोल्युशन किंवा याला आपण संतृप्त द्रावण असे म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये फर्दर तुम्ही अजून काही विरघळवू शकत नाही अनलेस तुम्ही जर याला हीट केलं, तर याच्यामध्ये अजून 2 ग्रॅम विरघळणं पॉसिबल राहील. हे झालं सॅच्युरेटेड सोल्युशन ज्याच्यामध्ये अजून काही विरघळत नाही आणि हीट करून ज्यावेळेस तुम्ही विरघळवता त्याला म्हणतात अतिसंतृप्त किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. पण ज्यावेळेस तुम्ही त्याची हीट काढून घ्याल आणि त्याला थंड कराल, त्यावेळेस परत जे एक्स्ट्रा मीठ तुम्ही त्याच्यामध्ये 37 ग्रॅमपेक्षा जास्त ॲड केलं, जे डिझॉल्व्ह झालं 2 ग्रॅम, ते परत त्याच्यामध्ये परत क्रिस्टलाइज होईल. त्याच्यामध्ये मीठ परत दिसेल. ठीक आहे? तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे, विद्राव्य अजून विरघळू शकत नाही. दिलेल्या तापमानाला म्हटलंय, वाढलेल्या तापमानाला नाही. तर त्याला म्हणायचं संतृप्त सॅच्युरेटेड सोल्युशन. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, मीठ आणि पाणी याचे मिश्रण वेगवेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर खारं पाणी गाळून आपण मीठ काढू शकत नाही. नेचरन किंवा डिकॅन्टेशन करून आपण मीठ काढू शकत नाही. जसं आपण माती आणि पाणी मिक्स केलं आणि पाणी ओतून देऊ शकतो आणि माती वेगळी होईल. तर त्यावेळेस असं मिठाच्या बाबतीत आपण करू शकत नाही. उदात्तीकरण सब्लिमेशनमध्ये पॉसिबल नाही. सॉलिड टू डायरेक्ट गॅसमध्ये जात आहे. आपल्याकडे ऑलरेडी लिक्विड आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते बाष्पीभवन. बाष्पीभवन हीच एक मेथड वापरतात आत्ताही मीठ बनवण्यासाठी. समुद्राचं पाणी मिठागरामध्ये पाणी ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्यावेळेस खाली मीठ शिल्लक राहतं. त्याला आपण इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन ही क्रिया म्हणतो. तर हे आजच्या सेशनमध्ये आपण 20 क्वेश्चन पाहिलेत. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. परत प्रिपरेशन करा. आणि सोबतच सबस्क्राईब करून ठेवा ग्लोबल ऑनलाईनला. अजूनही आपण या टॉपिकमध्ये पुढे नेक्स्ट सेशनमध्ये आपण याच्यावरती अजून क्वेश्चन घेऊयात. तसेच दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा कोर्स जॉईन करू शकता. सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करा. थँक्यू.